चेंबूरच्या पंचशील नगरमधील रहिवाशांचे गेल्या 114 दिवसापासून आपल्या हक्काचे घर बौद्ध विहारासाठी इतर मूलभूत मागण्यांसाठी उपोषण सुरू आहे। आंदोलनाकडे SRAच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने गुरुवारी रामू सुखदेव मकासरे या आंदोलकाचा मृत्यू झाला आहे। विकासक व संबंधित प्राधिकरणावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे। पंचशील नगरमधील 310 रहिवासी मागील 4 ते 5 वर्षापासून घरांपासून वंचित आहेत। बौद्ध विहाराचे नियोजन जमिनीखाली व इमारतीच्या 1 BHK मध्ये करून विद्रुपीकरण सुरू असल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे। त्याचबरोबर अर्धवट बांधलेल्या इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसोय आहे। अशा अनेक मागण्यांसाठी येथील महिला 28 नोव्हेंबर पासून बेमुदत साखळी उपोषणाला बसल्या आहेत। यापैकी उपोषणकर्त्या गीता मकासरे यांचे पती रामू सुखदेव मकासरे काही महिन्यांपासून आजारी होते। हक्काचे घर न मिळण्याच्या धसक्याने त्यांची प्रकृती खालावली होती। आजारी पतीकडे गीता यांना वेळ देता आला नाही, त्यामुळे गुरुवारी सकाळी सायन रुग्णालयात रामू मकासरे यांचा मृत्यू झाला आहे। मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी टिळकनगर पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे करण्यात आल्याची माहिती ॲडव्होकेट संतोष सांसकर यांनी दिली आहे। सातत्यानं या उपोषणात बसणारी एक उपोषणकर्ती महिला, तिचं नाव गीता मकासरे, हिचा जो नवरा, हिचा जो पती आहे, त्याचं आज या ठिकाणी निधन झालं। अक्षरशः हा पूर्ण ही जबाबदारी या ठिकाणी शासनाची आणि विकासकाची होती का या लोकांना घरं उपलब्ध करून देणं, बुद्धविहार उपलब्ध करून देणं। तो मेरी परवाह मत करना, जो कि उनको अच्छी खास बीमारी में बहुत ही तकलीफ थी, फिर भी वो अपनी पत्नी को हमेशा प्रोत्साहन करते थे कि महिला मंडल के साथ रहना, महिला मंडल के साथ रह के इस संघर्ष को कामयाब करना। और हमारा भी यही कर्तव्य है कि आज हमारे बीच जो मकासरे साहब जो नहीं है, तो हम उनकी मनोकामना पूरी करने की ताकत रखेंगे। इस प्रशासन और इस बिल्डर के खिलाफ हम लोग मुहिम चालू रखें। ऐसे ही मुंबई, महाराष्ट्र और देश की तमाम खबरों को देखने के लिए आपका न्यूज़ को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए और बेल आइकॉन का बटन दबाना ना भूलें।